नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% पीक विमा जमा। तर मित्रांनो, कोणते जिल्हे ते पात्र आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। प्रभावित जिल्हे आणि नुकसानीचे प्रमाण: राज्यातील बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्या पिकाचे व्यापक नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज होती आणि राज्य सरकारने त्याच्यासाठी मदतीचे पाऊल देखील उचलले आहेत। पीक विमा आणि अधिसूचना प्रक्रिया: नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचे दावे क्लेम करण्यात आले आहेत। या दाव्यांच्या आधारे जिल्हास्तरीय समितींनी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया: राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी नुकसानीचे प्रमाण जाणून घ्यावे आणि त्यानुसार सर्वे करावे। या सर्वेनंतर शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले जातील। ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने सुरू होण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।